सोबर लाईट वेट मधली खूप सुंदर साडी आहे. अगदी आपण जसं पाहिलं ना, अगदी नक्षीदार बॉर्डरचे हे काम आहे. पदरापासून ते बुट्टी पर्यंत, बुट्टी सुद्धा युनिक आहे लेशो. आणि साऊथ इंडियन टिश्यू मध्ये आपण ही एक पैठणी स्टाईल बॉर्डर आलेले. पैठणी बॉर्डर मधली पिकॉक बॉर्डर मुनिया म्हणता याला. वाव, एकदम बेस्ट अँड रिच. अगदी सुंदर आणि रेखीव काम आहे. नाजूक बुट्टींची आणि सगळ्यात सॉफ्ट फॅब्रिकची आणि सगळ्यात वेगळे कलर्स येते आपल्या. एक आणि वेगळ्या पॅटर्न मधला. प्रत्येकाचे ब्लाउज याला कॉन्ट्रास्ट वेगवेगळे याचे. मध्ये सुद्धा आपल्याकडे 1000 रुपयापासून ते घेईल तशी रेंज आपल्याकडे आहे अवेलेबल. नमस्कार, मी प्रज्ञा ब्लॉग या आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती आपले खूप खूप मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ. आपण सुंदर सुंदर असा सिल्क साड्यांचा कलेक्शन कव्हर केलेला आहे या व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ स्किप न करता बघा, त्यामुळे तुम्हाला संपूर्ण कलेक्शन व्यवस्थित बघता येईल. बघूयात आपण आता संपूर्ण कलेक्शन. आता आपण हे पाहत आहोत कमीत कमी रेंज मध्ये आपण पानं फुलं सोडून टिश्यू मधले एक न्यू कन्सेप्ट व्हरायटी आहे. यामध्ये आपल्याला 5 ते 6 कलर्स वेगवेगळे मिळून जातात. येईल फक्त 1275 चे. 1275. वाव. प्लेन मध्ये पण खूप छान अशी ही सुंदर साडी आहे. 1275च्या रेंज मध्ये बघा. कमीत कमी रेंज पासून आपण सुरुवात केलेला आहे आज. ओके. हे सगळे न्यू व्हरायटी आणि न्यू कलेक्शन मधले आता आपल्याकडे व्हरायटी आहेत. आता हा एक पॅटर्न आहे. ही पिकॉक बॉर्डरची पैठणीतली कमीत कमी रेंज. ओके. जसं पैठणी पाहिलं की आपण टिपिकल बॉर्डर पाहतो, तर आता ही न्यू कन्सेप्टची बॉर्डर आहे. लोटस विथ पिकॉक बॉर्डरची पैठणी. डिझाईन पण बघा किती सुंदर आहे याच्यावरती. पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी येईल, मीनाकारी बुट्टी येतो हा. आणि ही बॉर्डर पूर्ण अशी लोटस विथ पिकॉक आणि असे ही कॉन्ट्रास्ट त्याचे ब्लाउज येते. याच्यात किती कलर मिळतील आपल्याला? हा, यात तुम्हाला 5 ते 6 कलर्स येतील. 5 ते 6 कलर्स येतील. आता हे एक आपल्याकडे कॅटलॉग पीस मधले व्हरायटीज आलेले आहेत. हे मुनिया मध्ये पोस्टराइज पीस, लाइनिंग कन्सेप्ट मधला हा एक न्यू कन्सेप्ट पॅटर्न आहे तो हा. ओके. जसं आपण बुट्टा पाहतो ना, बुट्टा सोडून फक्त लाईन्स. डिझायनर लुकची साडी आहे. वाव. मुनिया बॉर्डर पूर्ण दिलेली आहे. ट्रिपल मुनिया आहे ना? हो, ट्रिपल मुनिया मधली थोडीशी डिझायनर लुक आहे. तशाच लुकची ही जसं मुनिया बॉर्डर ती दिली ना, त्याला ही एक पिकॉक बॉर्डर मधली पोस्टराइज पीस येतो. हे सगळे कॅटलॉग पीस मधले आपण दाखवतो. आता नवीन आपल्याकडे कॅटलॉग लॉन्च झालेले. ते फक्त कमीत कमी रेंज पासून आपण सुरुवात केलेली त्यामध्ये. त्यातून हा एक पॅटर्न एक येतो रिच. आणि सगळे व्हरायटी कशी आपण हेवी रेंज मध्ये जे पाहतो त्यातलेच हे आपण कमीत कमी रेंज मध्ये आपण. पूर्ण पदरावरची डिझाईन पण बघा किती सुंदर आणि एकदम उठून दिसते. आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे बघा याचा. ऑल ओव्हर साडीला अशी बुट्टी दिलेली आहे. तर हे एक पानं फुलं बुट्टी सोडून आपण हे टिश्यू कन्सेप्ट मधले ही एक व्हरायटी दिलेली आहे. आणि हा कलर जर पाहिला तर तुम्ही अगदी वेगळा कलर आहे. जसं की आपण हेवी रेंजचे जे पॅटर्न पाहतो 15, 16, 17च्या रेंज मध्ये माझ्याकडे टिश्यू यायचा साऊथ इंडियन टिश्यू. साऊथ इंडियन टिश्यू मध्ये आपण ही एक पैठणी स्टाईल बॉर्डर आलेली आणि कलर अगदी असं सुंदर आणि सोबर कलर आहे. डिझाईन पण बघा पदरावरची पूर्णपणे वेगळी आहे. खूपच रिच लुक येणार आहे साडी नेसल्यानंतर.
कलर्स रेंज वगैरे छान येतील त्यातल्या. पूर्णपणे त्याची याची रेंज किती आहे दादा? याची रेंज येणार 2250. 2250. कमीत कमी रेंज मध्ये आपण हे बनवले. 2250 मधली खूप सुंदर अशी साडी. आता हा एक फ्रेश आणि रिच कलर मधला येल्लोतला कन्सेप्ट येतो. हा आहे ओके. पैठणी बॉर्डर मधली पिकॉक बॉर्डर मुनिया म्हणता याला. कॉन्ट्रास्ट छान येतो याचा. आणि वन साइड याची वरती छोटी बॉर्डर आहे, खाली अशी थोडीशी मिडियम बॉर्डर आहे, जास्त मोठी नाहीये. न्यू पॅटर्न आहे हा. आता ही कलर्स वगैरे छान आहेत. तर आपण सगळे सॅम्पल पीस म्हणून एक एक व्हरायटी बघतोय. सगळ्यांमध्ये कलर पाहायला मिळतील आपल्याला. खूप सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन आहे बघा. सिल्क साड्या कव्हर करतो या व्हिडिओ मध्ये आपण. त्यातूनच आता ही एक लोटस बॉर्डर आणि पिकॉक बुट्टी. लग्न कार्यात वरमाईसाठी वगैरे किंवा साखरपुड्यासाठी जी ग्रीन साडी असते त्याच्यासाठी खूप छान ऑप्शन आहे बघा. कलर कॉम्बिनेशन पण ग्रीन आणि रेड कलरचा आहे. रेंज वाईज पण कमीत कमी आहे. 1750 ची रेंज. 1750 ची आहे बघा. कलर्स वगैरे त्यातले छान येतील. फक्त आता हे कलर दाखवताना हे 2 कलर्स दाखवते. कलर्स मिळून जातील त्यातले. हा पण एक सुंदर कलर आहे त्याच्यामधला. आता हे एक सिल्क मधला कतान सिल्क येतो. कतान मध्ये आपल्याला हेवी रेंज मध्ये खूप पाहायला मिळतो. आता त्याच ह्याच्यातले आता आपल्याकडे कमीत कमी रेंज मध्ये आपण हे बनवलेलं आहे. आता याचा जर कलर पाहिला तर आपण नेहमीपेक्षाही वेगळा कलर आहे. आणि सिल्क याचा जो आहे तो सगळ्यात सॉफ्ट मखमली सिल्क म्हणता याला. एकदम सॉफ्ट सिल्क आहे. कमी रेंज मध्ये हेवी लुक म्हणतो ना आपण, तशा लुकची ही साडी आहे. एकदम बेस्ट अँड रिच. कथान सिल्क मधलं खूप सुंदर हे. कलर पण छान आहे आणि फॅब्रिक पण एकदम सॉफ्ट आहे बघा. एक सारखी शेवटपर्यंत ऑल ओव्हर बुट्टा येतो याचा. आणि याचा ब्लाउज सुद्धा असे फॅन्सी लुकचा ब्लाउज येतो. वाव, पूर्ण डिझायनर ब्लाउज आहे याचा. खूपच सुंदर असं हे वेल बुट्टी दिलेली आहे, नाजूक अशी. याची काय प्राइस आहे? ही 2850 ची आहे. ओके, 2850 मध्ये इतका सुंदर पीस येतोय. आता हे प्युअर बनारसी मधुबनी येतो. मधुबनी. आता आपल्याला लांबना वाटतं असे हे पूर्ण प्रिंटेड आहे, पण पूर्ण आपलं ही रेशमची विणकाम आहे. अगदी सुंदर आणि रेखीव काम आहे. आणि सगळ्यात लाईट वेट आणि सगळ्यात सॉफ्ट फॅब्रिक मधला आहे तो. जस्ट नवीनच आजच आला होता पॅटर्न. आता हा ब्लाउज आहे नाजूक बुट्टींचा. मोती कलर आहे ना हा, मोती आणि गोल्डन छान असं कॉम्बिनेशन बघा किती उठून दिसतंय. त्याची किती आहे? ही 8200 ची आहे. ओके. आपण कसे वेगवेगळे रेंजचे पाहतोय आणि काय नवीन आले कलेक्शन ते दाखवायचा आपला प्रयत्न आहे. नवीन एकदमच फ्रेश स्टॉक मधला हा पीस आहे. नवीन डिझाईन आहे आणि अनकॉमन आहे. सगळ्यात वेगळी डिझाईन या साडीची आहे बघा. थांबवले ना एकच मिनिट. आता हे सिल्क मधली ही
रॉ सिल्क मधला पॅटर्न येतो, सगळ्यात नाजूक बुट्टींची आणि सगळ्यात सॉफ्ट फॅब्रिकची आणि सगळ्यात वेगळे कलर्स येतोय आपले. फिरता कलर आहे ना असं हो, थोडासा? हे टू टोन इफेक्ट म्हणतो याला. हा. जे आपले नेहमीचे कलर सोडून थोडंसं अनकॉमन आणि वेगळे आहे. आणि हे कमीत कमी रेंज मध्ये रिच येतात असे. ऑल ओव्हर साडीला अशीच बुट्टी पूर्ण ऑल ओव्हर येतो. मग पदराला आणि गोंडे सुद्धा दिलेले आहेत. आणि याचं कसं आहे, हे फॅब्रिक जर पाहिलं ना, हे सगळं खादी लुकचं फॅब्रिक येतो. ओके. खादी जूट रॉ सिल्क मधला हा पॅटर्न येतो. आता ही पण फॅन्सी मधली युनिक आणि वेगळ्या पॅटर्न मधला जूट येतो. मध्ये रॉ जूट मधली सगळ्यात लाईट वेट आणि सगळ्यात सोबर आणि सगळ्यात रिच पॅटर्न येतो. हा पॅटर्न माझ्याकडे नेहमी हेवी रेंज मध्ये खूप यायचा. आता हा पण कमीत कमी रेंज मध्ये कारागीर कडनं बनवून घेतलेला, फक्त 2050 पासून असे 2050 चे आहे. साडीला पूर्ण लाईन्स आहेत, टिपिकल बुट्टा सोडून वेगळे. आणि हा पदर आणि त्याचा हा ब्लाउज सुद्धा असं छान येणार. ब्लाउज पण खूप सुंदर आहे बघा. जसं लग्नात पण येईल, छोटा मोठा फंक्शन पार्टीवेअर सुद्धा येईल अशी साडी. हेवी रेंज मध्ये आपण भरपूर अशा साड्या बघितलेल्या आहेत. अगदी लाईट कमी रेंज मधल्या या साड्या बघता बघा. फक्त 2,000 ते 2,500 रुपये मध्ये या साड्या मिळतील. तर हे एक पॅटर्न आहे. जसं आपण नेहमी बुट्टा लाईन्स पाहिलेले, आता हे पूर्ण भरलेली वेल बुट्टी आहे ना, पूर्ण वेल बुट्टी मधली ही नवीन आणि नाजूक पॅटर्न येतो. सगळ्यात सोबर सगळ्यात सॉफ्ट मधली पॅटर्न येतो. कॉपर आहे ना? हो, कॉपर विथ जरी येतो. जरी, कॉपर जरी. पूर्ण पदर भरलेला आहे. नाजूक वेल कन्सेप्ट आहे त्याचे. फॅब्रिक सगळ्यात सॉफ्ट फॅब्रिक येतो याचा. एकदम नाजूक अशी वेल बुट्टी केलेली आहे ऑल ओव्हर साडीला. कॉपर जरी मध्ये वर्क केलेला आहे पूर्ण. सिल्क मधला हा एक टसर सिल्क येतो. सिल्क मधला एक टसर सिल्क. टसर सिल्क सुद्धा अगदी खूप चालतोय आता सध्या. त्यामधला आता हा एक नवीन कलर कोणत्याही आहे. फंक्शनला जरी घातला तरी त्या छान. हो, एकदम सोबर रिच आणि एलिगंट वाटतो पॅटर्न हा. म्हणजे तेच आपण जे काठपदर मधले थोडस वेगळा म्हणतो ना आपण, तसे आपण कसं काठपदर ही दाखवतोय आणि थोडं युनिकही दाखवतोय आताचे लेटेस्ट व्हरायटी. आणि एकदम लाईट वेट सर्व साड्या आहेत या. हो, लाईट वेट आणि सोबर आणि रिच येतात. या काय रेंज मध्ये आहेत तरी? हे सगळे आपण 2000, 2100 अशा रेंज, 2-2.5 रेंज मधले आपण सर्व कव्हर केले. आता ही एक पॅटर्न अशी आली की ही फॅन्सी. तर काही ताईंचं म्हणणं असतं की जरी सोडून थोडंसं फॅन्सी वेगळी द्या. तर तशामध्ये ही विदाउट जरी आणि रेशम वर्क आणि सोबर आणि रिच अशा पॅटर्न पण वेगळी आहे. सिल्क मधला हा एक रेवा सिल्क येतो. लाईट वेट, रिच आणि सोबर. वाव, रेवा सिल्क मध्ये बघा खूपच सुंदर. आणि कॉम्बिनेशन पण बघा. कलर सुद्धा छान येतील त्यामध्ये, वेगवेगळे कलर येतील, असे वेगवेगळे डिझाईन्स येतील छान असे त्यामध्ये. फक्त आपण सॅम्पल पीस साठी हे 2 पीस दाखवतो. त्यात बरेच पीसेस, बरेच डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळते. त्यातले बुट्टीमध्ये पण व्हेरिएशन्स म्हणजे मिळतील याच्यामध्ये. आणि आता आपण जसे जरीचे पाहिलेत ना, आता थोडेसे वेगळे पाहणार आहेत आपण पॅटर्न. आता हे माझ्याकडे छत्तीसगडचा रॉ सिल्क जूट येतो. विदाउट जरी, लाईट वेट आणि सोबर आणि रिच अशा मधले ही पॅटर्न आहे. आणि हे सुद्धा आपल्याला कमीत कमी रेंज पासून सुरुवात आहे. आपले हे सगळे 1500 पासून सुरुवात येतात असे रॉ सिल्क मधले.
एकदम सुंदर साडी, याच्यावरती तुम्ही मोत्यांचे दागिने वेअर केले तर एकदम छान असा रिच लुक येणार आहे. आणि जसं याला रेशम बॉर्डर आहे, त्यातून ही थोडीशी पूर्ण रेशम बॅकग्राऊंड डिझाईन येतो, फक्त जरीची ही बॉर्डर येतो, अशी एक वेगळी ही त्यामध्येच. त्याचे हे लेटेस्ट व्हरायटी रॉ सिल्क मधले वेगळे असे प्रत्येकाचे ब्लाऊज याला कॉन्ट्रास्ट वेगवेगळे येईल याचे. सोबर आणि डिसेंट पॅटर्न येतील. खूप युनिक असं कलेक्शन आपण बघतोय. आता आपल्या असे वेगवेगळे असे संक्रांत स्पेशल ब्लॅक सुद्धा आपल्याकडे बरेच व्हरायटीज आलेले आहेत त्यामध्ये. ब्लॅक ते फक्त आपण सॅम्पल पीस साठी आपण दाखवतोय. हे बघा, खास संक्रांतीसाठी जी ब्लॅक साडी लागते त्याच्यात एकदम ब्लॅक मध्ये सुद्धा आपल्याकडे 1000 रुपये पासून ते घेईल तशी रेंज आपल्याकडे आहे अवेलेबल. वाव, हा एक ब्लॅक मध्ये चंदेरी मधलं आहे हे. हे एक माझ्याकडे कटक सिल्क वरून सगळ्यात लाईट वेट येतो पॅटर्न, आणि त्याच्यावरती ही छान रेशमचा मीनाकारी काम केलेला सोबर लाईट वेट मधली खूप सुंदर साडी आहे. असं वाटतं ते पेंटिंग केल्यासारखं दिसतंय. हो, त्याची अगदी रेखीव आणि बारीक काम येतो ना, म्हणून याचा अगदी लाईट वेट मधली जूट मधली खूप सुंदर पॅटर्न येतो. जूट म्हणलं की बऱ्याच जणांना वाटतं कडक असतं, पण अगदी सगळ्यात सॉफ्ट फॅब्रिक मधलं येतं ते. खूपच छान अशी डिझाईन आणि साडी पण खूपच वेगळी आहे. आतापर्यंत ज्या साड्या बघितल्या त्यातलं एकदम वेगळा असा हा पॅटर्न आहे. सगळे असे कॅटलॉग पीस पोस्टराइज पीसेस आहेत. आता ही एक पोस्टराइज पीस येतो. ओके, कॅटलॉग पीस मधले, आणि ही पूर्ण रेशमची बॉर्डर आहे आणि अगदी लाईट वेट. सर्व साड्यांमध्ये 5 ते 6 कलर मिळतील ना? हो, सगळ्या पॅटर्न मध्ये आता न्यू स्टॉक आल्यामुळे लवकरात लवकर आला की 5 ते 6 कलर नक्कीच पाहायला मिळतील. आणि त्यामध्ये आता सध्या असे प्लेन बॉर्डर सुद्धा बनवले. थोडस काही वेगळा जर हवे असेल तर आपल्याला, म्हणजे जसं आपण प्रत्येक साडीला बुट्टा पाहतोय तर याला कशी आपण प्लेन आणि बॉर्डर, ओके, पदर आणि पूर्ण प्लेन आणि बॉर्डर अशा मधले कलेक्शन आहे. आणि ही एक बालुचारी हँडलूम डिझाईन आपण आता ह्या रॉ सिल्क जूट मध्ये बनवलेली आहे. पोस्टराइज पीसेस आहे. अगदी आपण जसं पाहिलं ना, अगदी नक्षीदार बॉर्डरचे हे काम आहे. पदरापासून ते बुट्टीपर्यंत, बुट्टी सुद्धा युनिक आहे याची, आणि पूर्ण विदाउट जरी याची रेशम जरी, म्हणजे रेशम पासून बनलेली साडी. डिझाईन पण संपूर्णपणे वेगळी आहे बघायची. फॅन्सी मधली कॅटलॉग पीस आहे. त्याची बॉर्डर आपण जे नेहमीची पाहतो टिपिकल पेक्षाही युनिक आणि थोडीशी अनकॉमन येतो असं. आणि याचा पदराचा लुक जरी पाहू शकता तुम्ही, सगळ्यात डिझायनर आणि वेगळा आहे. नेहमीचे असे टिपिकल असं नाहीये. बॉर्डर, डिझाईन, कन्सेप्ट सगळ्यात वेगवेगळे येणार असे. आणि फॅब्रिक जर पाहिलं, सगळ्यात सॉफ्ट फॅब्रिक मधले असे हे आपण. हे 2 ते 2,500 रेंज आहे या साड्यांची, जास्त नाही. एकदम सुंदर आणि सोबर अशा या साड्या आहेत.